काय पुरीला काय काम 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 सारखं. अगं बाई काय चाललंय तुझं? हा काय पोरगी वाळून गेली? तुम्ही तर म्हणजे लय मोठं घरण लय आमकन कशी लागण्याच्या तमकन. अगोदर हा? पोरगी होती. कशी तुम्ही? बरी तू बरी आहे का? काय अवस्था करून घेतली यार. मी मस्त चांगला आहे. अहो पण काय तुला खायला आहे का नाही? झाली कशी तू? आई घरचे काम आहे करावं लागेलच ना. अगं घरच्या काम आहे तर मग ठेवायचं कामाला कुणी? तुमच्या इथं काय कमी आहे का? हा नाही तर म्हाताऱ्याला सांगायचं. म्हाताऱ्याला हा तू सासरा तो काय करतो? काय ते काम नाही बसून करत नुसतं 4 टाइम खायला द्यावं लागत ना त्याला. काय रे पुरीला सगळं घरातलं पाहिजे. तुम्हाला मी म्हणत होते तवाच देऊ नका पण तुम्ही अजिबात ऐकत नाही. एवढं मोठं घर शेती वाडी अहो घराला काय करता? पुरीकडे पहा ना, आहे का तिला मासाचा पत्त्या? स्वतःकडे लक्ष ठेवा काळजी घ्यावा. घरात कामच किती असतात मग कसं काळजी मी घ्यायची? एकटीच करायची. मी एकटंच करावं लागेल ना. झोपते किती वाजता? रात्री 12-1 वाजतात. घ्या मग आता कसं अंगी लागन? कसं अंगी लागायचं पुरीची. पाठ किती वाजता उठती? सकाळी 5ला. सासरा काय काम धंदा काय करतो का? फक्त खायचं आणि फिरायला जायचं हा ते बसतात आणि टीव्ही बघत राहतात. बस. काही काम नाही काही नाही. नाही आता त्यांच्याकडनं कसं काम होणार? अरे कसं करणार मग? मरशी एकटीच काम करून करून सांगायचं मरशी. झाडून घ्या, शेण उचलाय. आई, बाकीचं काय चांगलं नाही वाटत आहे तसं. कस काय चांगलं नाही वाटत? वाटत नाही मग मरशील काम करून करून. तू झाडाय एकटीच सांगायचं सकाळ सकाळ उठलं की हे झाडून घ्या म्हणायचं आणि ते गुराचं ते शेणकूर करा त्याला खायला टाका. एकटीच करत बसशील. सासऱ्याला सांगायचं. मग सांगायचं सासऱ्याला दणकवून सांगायचं. खायला तर देतीस ना 4 टाइम. हो देते. आणि मग सांगायचं का काम करून घ्या म्हणून मला करू लागा. मी एकटी कवर मरमर करू आणि आम्ही काय 4-4 बारा तुला तेच सांगायला यायचं का? तुला समजत नाही? अरे हे आता बाकीच्या सोना बघितली का तू? कसं तुम्ही वागवत्यात सासऱ्याला सासूला. नशीब तुला सासू नाही. अरे नुसता तूच सासरा. भाऊजाई बघ आता आम्हीच करतो ना काम. तुला काय झालं त्यांच्याकडून काम करून घ्यायला? हा तर आम्ही घरात सगळे काम करू लागतो. आम्ही काय बसून खातो का? पोरगीच लई येडी राहिली अरे ही आपली. हे असंच आहे. तुझी आई बघ तर काय सांगायची नाही तर तुझ्या आईची तर गुण घ्यायची ना. तुझ्या आई सुद्धा काम सांगायची अजून. याच्यात गुण माझे अजिबात नाही. अजिबात नाही अजिबात नाही. कोणावर गेली आणि कोणावर नाही काम, अशी. मग? काय दात काढी ती काय नाही. तुला तर काय नाही नाही तसं नाही आई. मग कसं? कामाचा लोड घ्यायचा नाही. हे बघ जमून तुला तुझंच सांगते करायचं. सगळं काम त्या म्हाताऱ्याला करायला लावायचं आणि एकच टाइम भाकर द्यायची म्हणजे तो काम करेन. अजिबात त्याला वेळेवर जेवायला नाही द्यायचं. म्हणजे ते वेळेवर काम करू लागते तुला. विचार तुला एकटीला पडली. काय तू काम कर एवढं का विचार करते? हा आई तो म्हातारा झालेला आता किती. अगं होऊ दे ना म्हातारा. करू लागल ना तुला काम. करेल का पण तो? कमून नाही करणार? सांगायचं म्हणायचं मामा हे करा ते करा करून घ्यायचे काम. अगं काय तू नुसतं तुझ्या जीवाकडे बघ ना. पुरी कशा राहतात कशा करतात नुसत्या मजा त्याच्या मागे येत. आणि तू आम्हाला तसं हे झालं बाई म्हणजे चांगल्या घरी पोरगी दिली आणि पुरीकडे पहा नुसतं कसं आहे काम झालं आता हे. तरुणपणात म्हातारी दिसायला म्हातारी लागली तू. दिसायला लागली. मग काय पण बोलता अरे तुम्ही? मग किती काम करशील हा? काय करावं म्हातारी तुला? झाली बघ आई. अगं मग सासऱ्याला सांगायचं त्या नवऱ्याला थोडंफार म्हणायचं कर का तू कवर राबत बसते. तुला समजतं का काय बोलतो आम्ही ते? आई नवरा दिवसभर शेतामध्ये काम करतो आणि सासरा आता म्हातारे झाले ते त्यांच्याकडनं काम घ्यायचं का आता? मग काय होतंय किती का म्हातारे काम करते तू बघत नाही का जगात? हा आई- सुना कशा टापटीप मध्ये राहत्यात. त्यांना ज्याला जगासारखं जगायचं ना त्यांना जगू द्या. पण मी माझ्या सासऱ्यांना माझ्या नवऱ्याला त्रास नाही देऊ शकत. आम्ही तुला त्यांना त्रास द्यायचा आई नाही. बाबाचं ध्यान होतं का तुला? आता तुम्हीच बोलले होते लग्न झाल्यानंतर तुझं घर ते. अगं पण हो मला बी आई बापाला विसरून जाशील. ते नवरान सासरण आई कुठे काय विसरली? अगं मग विसरले नाही तर तू कधी फोन येत नाही कधी काय नाही. आम्हीच आता मी म्हणलं चला बरं मला घेऊन जा तिला भेटायला पहिलं. मग तेव्हा ते घेऊन आले पाहते तर पाय तुझ्याकडे बघू ना आता. पोरगी आता येईन मग येईन हा? आता येईन मग आम्हाला जेवावं मला लागलं. सांगा तुम्ही मला शिकवलेले ना संसारात लक्ष दे. आता तेच करते मी. हो. माझा सासरा माझा नवरा आमचं जीवन लय सुखाचं आहे. मला हे नाही करायचं असलं की सासऱ्याला त्रास द्यायचं आणि नवऱ्याला त्रास द्यायचं. हे माझ्याकडनं नाही होणार. अगं पण आम्ही तुला कशासाठी सांगतो? तू कशी आता कशी होती तू लग्नाच्या आधी मला सांग. ताजी तवाने होती की नव्हती? आई बापाची तर ताजी बोक होती. आई- नवऱ्याची आल्यावर अशी वातडलेवानी झाली. मी झाल्यानंतर तुम्ही चेंज नाही झाले. अगं हो झालो आम्ही. आता मी काय सांगते आम्ही पण स्वतः करतो ना काम. तिथं शेतात काम करते मी. तुझ्या भाऊजाई सोबत काम करते ते पण शेतातलं काम करते. मग काय होतं? आई स्त्रियांचं जीवनच असं आहे. अरे एवढं? लग्नाच्या अगोदर वेगळं आणि लग्नानंतर वेगळं. काय म्हणू त्या पुरील अरे पोरगी काय मी- खरं गेलं. तुम्ही- बरं मास तुम्ही नाही माझं- लागायच्या. तुम्ही टेन्शन काम नाही घ्या. काम काम टेन्शन नाही घेऊ. एकुलती एक पोरगी टेन्शन नाही घेऊ. अगं तू काय कर त्यांना कामाला लाव. त्यांना काम सांग नसलं जमत तर तू आपल्या घरी चल. आई मी इकडे चांगली आहे.
आणि माझं खूप चांगलं चाललंय. हे घर माझं आहे, मी नाही काम करणार तर कोण काम करणार? अगं हो, पण स्वतःच्या जीवाकडे बघून कर ना. हा? काय बाबा मग ते वाळून तू नुसतं सगळं तूच ओढून घेतल्यावर ते म्हातारा ताज बघ म्हातारा तुमचा. हा, त्याला असं काटा टोचलं तर बदबद रक्त धार लागत. मग आई, माझ्या नवऱ्याने सांगितलं मला, म्हाताऱ्याने खूप कष्ट केले आणि हे घर बनवलेलं, आणि त्याला त्रास द्यायचं मला चांगलं नाही वाटणार. अजून काही काठी घेतली काय तुझ्या सासरीने आता? बघ ना कसं दमगट आहे ना, करेल ना काम. करायसारखं आहे ना. आता असं नाही का तुला खकतोय आणि त्याला सांगायचं, लय चिडून नाही सांगायचं. हा, प्रेमाने प्रेमातच सांगायचं, मामा करून हे घे करा, ना. मामा ते करा, असं करायचं. पण मी करेल नाही, मला आवडतं, हे माझं घर आहे. सांग. हे आता कोण डोका तगेन पडेल. गेलेली अवलादी. काय बघू? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही लांबून आलेले, तुम्ही चहा वगैरे घ्या. हे असलं काही पण माझ्या डोक्यात टाकू नका तुम्ही. अगं चहापेक्षा आम्हाला तुझ्याकडे बघून ते विचार आले सांगायला, तर आम्हाला काय पडलं तुला सांगायला. पण लोकांच्या लेखी पाहून आम्हाला पण वाटतं ना आमची लेख रुबाबात राहिली पाहिजे, चांगली ताजी बघ दिसली पाहिजे. तुझे शेजारी पाजारी सांगते, अहो त्या पुरी लय हा? लय पुरी तुम्हाला आहे का नाही 2-3 पुरीची जण काळजी? यांना भेटले, ते म्हणे अहो तुम्ही पुरीकडे येत नाही जात नाही म्हणे, पुरीला लय काम आहे, लय सासर वाशे. मी म्हणलं चला यांना मला बघून येऊ द्या पुरीला. तर तुम्ही ना त्या गोष्टीचा आनंद मानायचा. काय माझी आनंद? पोरगी घरातलं पूर्ण काम करते आणि आमचं नाव घेऊन चाललेली आहे. त्या गोष्टीचा विचार करा तुम्ही. तर बाकीच्या पोरींना काय बघताय ते तुम्ही? हा, सासूला सासऱ्याला त्रास देतात ते. हे असलं जीवन नको आई मला. मला चांगलं जीवन पाहिजे. माझा नवरा, माझा सासरा, आम्ही खूप गोडागोडीत राहतो आणि असलं जीवन सुखाचं जीवन आहे आई. आणि माझ्याकडे घर पण आहे आणि चांगलं सर्व आहे. काय घ्या बाबा, हनुमान. ती आई कुठं पोरगी कुठं, किती विचारात फरक आहे हो. मी तुमच्यावर गेले म्हणून मी अशी का मग? लय माय लेकरं तुम्ही सुज्ञान. सासरा कुठे तुझा? आहे ना, बसलेले, धावते तुम्हाला. चला चला. जाऊ सासरा, चल. काय कमाल आहे बाई. ओरखले काम गड्यासारखा गडी जमेल. आला काय? राम राम पाहुणं, कवाशी का आला? काय बरं आहेत का? बरं बरं. कुठे गेलती? ते रानात काम होते थोडेसे करून आलो म्हणलं. काय काम करता? आमची पोरगी पार वाळून चालली काम करू करू. तुम्हाला काही लाजा वाटायला पाहिजे. हा, एवढ्या एकट्या पोरीकून सारे काम करून घेतात तुम्ही. ताजे बघ तुम्ही काय लय म्हातारे का कोतारे? हा, नाही, डोक्यात काय तुमची तर तुमची मारली, आमची मारायची काय तुम्हाला? काम करून आणि ती पोरीला काय काम करायसाठी करून अहो आणलं का पण तुम्ही? पाहुणं झालं काय, मला काय बोलताय काय समजाना गेलंय. पाठ 5ला उठते पोरगी, 12ला झोपते, दिवसभर काम. तिला सारं गुराचं बघायचं, घरातलं बघायचं, पोरांचं बघायचं, नवऱ्याचं बघायचं. अहो काय चाललंय काय? हा, मूडभर मास राहिलं तिच्या अंगावर. आता काय कराय, पोरगी कामाची. मी तिला म्हणलं ना नग करू पोरी, तरी ते उलट मलाच काय करून देत नाही, तीच काय करते. प्यायला घालता का तिला? अहो आता काय कमी आहे हो आमच्या घरात, आता तुम्ही आता बघताय की. तुमचं नुसतं मोठंच घर पाहिजे, तुमच्याकडे पाहिजे. तुम्हाला काटा टोचला तर बदा बदा रक्ताची धार लागणार, अशी तुमची तब्येत आहे. आमची पोरगी वाळून चालली. फुलगडती चालता नाही ती. अहो असं काय बोलताय पाहुणं, काय समजा तुमची जिथल्या तिथं तुम्हाला- आहे की. काय आता लोक तर आम्हाला सांगत आहेत काही पुरीला येतात सासरवाशी, म्हणून म्हणलं स्वतःच्या डोळ्याने पाहावं. तर पोरगी आम्हाला तिकडे काम करताना दिसली. आता तिचाच परपंच आहे, आता तिने नाही करायचं. आता आमच्या माग एकटीच आहे काय? मग आता तिचाच आहे ना, एकुलता एक पोरगा, ही प्रॉपर्टी सगळी तिचीच आहे आमच्या तुम्ही माग. थोडंफार करू लागायचं ना. तुम्ही अहो. नुसते बसून खायला आहेत का? कोण म्हणलं बसून खातोय? मी बी पहाटपासून आबादतोय की, हे काय आताच राहणार ना आलोय मी. काय आदापतात पाहून, काय आपलं सांगतात भुसे राहून. मी म्हणलं बरं बाई सासू मेली, म्हणलं पोरीची सासू नाही म्हणून म्हणलं पोरगी नुसतं घरातलं करीन आणि एक दिन नुसतं खाय प्यायला घालीन. पोरीच्या सगळंच माती मारलं यांनी. हे बघा पाहुणं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर आमचं नशीब हे यांच्यासारखी माणसं भेटलेत आपल्याला. काय काय हे काय सगळं बोकाड घेऊन जाणार आहे का मेल्यावर? अरे माझ्या सोन्यासारख्या पोरीचे हाल लावले, 1 रुपया तिला कुठं जायचं मला देत नाही. तुम्ही माणसं आहेत का? कोण आहे? कधी पाठवलं तिला सणावाराला माहेराला? अरे लाज वाटते. माझं सोन्यासारखं लेकरू तुमच्या हवाली केलंय मी. अरे झक मारली, कुठून बुद्धी सुचली आणि तुमच्या नादी लागल्या फेकऱ्यांच्या. आमच्या करता बायको मारली होती का तुम्ही? माझ्या लेकराला दाबून दाबून मारायची वेळ आणली. स्वतः करून बघा जरा कसं होतंय, मग ते कळन तुम्हाला. माझ्या लेकराला आजपासून अजिबात काम सांगायचं नाही, तर घेऊन जाईन आणि तुम्ही तुमच्या हाताने करून खा. मग इथं लेकराच्या अंगाला मास नाही ठेवलं थोडं. पार वातडून गेली पोरगी तुमच्या हातात दिली. तेव्हा कशी पोरगी होती? ताजी बोक पोरगी होती मई. आणि आता तिला मास नाही राहिलं. खरंच झक मारली या बाबाचा ना. डोकं अजिबात चालत नाही. मी म्हणत होते देऊ नको, तिथं सासू नाहीये. नाही म्हणले पुरीचं चांगलं होईल. अहो पाहुणं, पण झालंय काय ते तरी सांगा ना. अहो आमची सुनबाई खुशीत आहे, तुम्ही म्हणताय असं काय नाही बघा. अहो तिचं मन का नाही हिथंच रमतय. ही संसार परपंच ह्यात ना ती रमून गेली म्हणून अहो तिलाच कधी तिकडे जावं वाटलं नाही. आता ह्यात आमचा काय दोष आहे?
अहो समजा चांगलं चाललंय, कशाला तुम्ही मध्ये फेंदू घालता या? हे बघा, तुमची मुलगी ना अगदी सुखात आहे, आणि ती तुमची मुलगी नाही, ती माझी सुद्धा मुलगी, आणि मुलगी म्हणूनच मी सांभाळतोय तिला. हे बघा पाहुणं, शे काय बोलताय, माझ्या जर पोराने ऐकलं ना मोकळ्यात भांडणं होतेली. आम्हाला भीती पोराची. अरे आम्ही झक मारली आई घातली आणि तुम्हाला पोरगी दिली, आणि पोराची भीती सांगू तुम्ही आम्हाला? अरे काय सांगायचं, अख्खं गावात तू झाली, कुणाला पोरगी देऊन आला हा माणूस. बाप एक पटन जावाई दुप्पट. लयच बेकार झालं. माणसं काय धंदा चालला यांचा, हं? ती लाडकाय ना तिथे जा आम्हाला का सांगू, ती पुदाक ती त्याला घरात ठेवा. आणि एकच सांगतो, पुरीला जीव लावायचं नीट ठेवायची, नाही तर घेऊन जाईन. आमच्याकडे लय आहे आणि अजिबातच गरज नाही, सांग यांना. तेच तर सांगते ना मी साऱ्या गावाचं. तुम्ही पोरीकडे पाहूनच आम्हाला आता जसं हे झालंय. हाय का मास्तीचा, हाय का, हाय का? बाप आणि लेक नुसत्या ताजे बोग झाले, तर आमची पोरगी यांचा खरोखर वाळून चालली. गबरूची गबरू. हे बघा, आता सोनबाईला जेच राहा. सोनबाई, आम्ही काय तुम्हाला त्रास देतोय का? आई काय हिचा बरं, पहिल्यापासून हाय स्वभावच असा आहे. आम्ही लहानची मोठी केली, आम्हाला माहिती नाही. ती घरात बी तिचा कवा शब्द नसतो. अहो पण तिच्या तोंडून ऐका ना, कधी आम्ही तिला 2 शब्दाने बोलतो का कधी वेडं वाकडं बोलतो? उलट आम्ही म्हणतो नका करू, आम्ही करतोय हे, तरी पण मलाच त्या काय करून देत नाहीत. आई बापाच्या इज्जतीसाठी सहन करते, गेली ती घटा घटा, कसं सांगन ती? असं कसं मग? बोलताय पाहुणं? तिचा बी परपंच आहे नव. आम्ही आई बाप आहेत, आम्हाला समजतं लेकराचं, माहिती का सगळं. ए सुनबाई, तुम्हीच बोला की काहीतरी. आता काय हे? मी आताच त्यांना समजावलं. हो आई आणि बाबा ऐका, माझं सर्वच चांगलं आहे, माझा सासरा पण चांगला आहे आणि नवरा पण चांगला आहे. तुम्ही कशाला माझं वाटोळं करून घेतात? आपलंच लेकरू काय बन, मग काय तर काय. यांना नाव ठेवून उपयोग नाही. कवा आले? आलो ना, मस्त लय तास झालं येऊन भाऊ. लय आवाज ऐकतोय तुमचा. नाही लय हा जावाई कौतुकाचा, त्याचा बाप अजून त्याचा पुढला. अरे काय चालवलंय तुम्ही तमाशा? हो पाहुणं, सासरे बुवा, ओ सासरे तुम्ही बुवा. खाली या अगोदर, या तिकडनं. त्यांना घेऊन ये ना वरती. तुम्ही या खाली. हा लय यायला इथं आमच्या लेकराला सुखायचं. आता तुझा चहा आणि पाणी आणि बसतो खातन पे तिथं. बाबा मग तू अजिबात आहे ना, तुला मोक्कर बाजू रेटू नको. आई अगं पण मग तू तोंडाने सांगते, पण आम्हाला तुझ्याकडे पाहून वाटलं पाहिजे ना का तुला सुख आहे म्हणून. हा? तुम्ही माझ्या घरात कसं काय आले ते सांगा मला पहिले. लागले बडबड करायला इथे येऊन. आणि तुम्हाला तर सासूबाई तेवढंच काम आहे, फक्त तुमच्या पोरीची तुम्हाला कान भरवायचे असतात. वाटोळं करता काय आमच्या संसाराचं? अरे जसं लग्न झालोय ना तसं हेच बघतोय तुमच्या कटकटी. तिची कटकट कमी आणि तुमचेच जास्त कटकट आहे. सासरे बुवा ऐकून घेतोय ना, म्हणून फायदा घेऊ नकात माझ्या इतकं वाईट नाही तर कोणी. आमचं चांगलं चालू आहे, सुखाने चालू द्या ना. काय गरज आहे तुम्हाला आमच्या संसारात डवळा करायची? अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. तुम्ही स्वतःच्या पोरीचं घर मोडायला निघालात. तर एवढ्या पगोळ होत्या तर कशाला लग्न लावून द्यायचं तिचं? घरीच ठेवायची होती ना. आणि माझ्या बापाला बोलायचा काय संबंध तुमचा? गरीब आहे म्हणून का त्याचा काय फायदा घेतात काय? बस झालं बरं का सासरी भाऊ तुमचा. माझ्या इतकं वाईट नाही तर कोणीतरी आता. काय बोलतोय? काय बोलतोय अरे- म्हणजे? अरे सासरा आहे तुझा ती, आणि पाहुणा दारात आलेत असं अभद्र बोलतात का? हे बघ गबस. हे संस्कार. पहा तुमचे संस्कार आणि आमचे संस्कार माफ पहा. करा हो. आमची अरे पोरगी तुला आम्ही कळतं कवाचं का काय? समजून सांगतो, अरे तुमची पाहुणा मुलगी दारात ती. आलेत. हे बघ तुझं तोंड गप ठेवा, नाही तर गबस. मला वाटत नव्हतं पाहुणा एवढा चाबरा हे म्हणून. हा काय फडफड बोलतोय, आणि आपण एवढं पोरीला आपल्या सांगतो तरी पोरगी यांची बाजू घेती. काय तू तर म्हणती लय चांगले आहेत, त्यात आमची इज्जत काढती. अहो ते पुरीचे काय आणि त्याचे काय? हा सासू सासरे म्हणजे आई बाबा सारखेच, आणि त्याच्यावर हात उचला निघाला माणूस तुमचं पोरग. काय संस्कार पाहुणं काय? अरे भाड्या, जरा तोंड गप ठेव ना, नाही तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही कोण. अरे लाज वाटली पाहिजे तुला सासऱ्याला बोलायला. त्याची पोरगी केली म्हणून एवढा टामाटामा बोलतो काय? ए पोरी थांब. पोरी तूच सांग, आम्ही तुला कधी सासरवास केला? नाही. आता घरचे काम तर पहाटेपासून आम्ही करतोयच ना. पुरी तू पाहतेस ना. मला सांग, आमच्यापासून कधी तुला त्रास झालाय का? हे बघा पाहुणं, येन बाई, तुम्हाला जर तसं वाटत असलं ना तर घेऊन जावा तुमची पोरगी. पण पाहुणं, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी येळ आज आमच्यावर आली ना, ही येळ उद्या तुमच्यावर बी येऊ शकते. मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती असते या ती. हे बघ बाळा, आमची काय हरकत नाही. तुला जर इथं त्रास सासुरवास वाटत असला ना, तू तुझ्या मनाने जाऊ शकते. आमची काय बी हरकत नाही बाई.
एक तर समजा गावात चव घातली. अगं गाव थो थो करतंय आम्हाला. कधी आम्ही कुणाचा एक शब्द बोलून घेतला नाही. आणि तू आल्यापासून तुला तर माहिती एक शब्दाने आम्ही तुला दुखवलं नाही. साऱ्या गावात चव गेली आमची. हे बघ बाई, आम्हाला सुखाने जगू दे. तुला राहायचं असलं तर राह, नाही तर जा आई बापा बरोबर. साऱ्या पाहुण्या रावळात चर्चा झाली या. काय आम्ही कुणाचं वाईट केलं? हे बघा पाहुणं, इथून पुढं आम्हाला काय बोल नका. सूक्ष्म तुमची पोरगी घेऊन जावा. हे बघा, तुम्ही समजताय ना, तसल्या जातीची माणसं नाहीत आम्ही. पण आता आमच्या बी डोक्यावरनं पाणी जायला लागलंय. हे आम्ही नाही सहन करणार. आम्ही गुन्हा केलाच नाही, आम्ही काय त्रास दिलाच नाही, तरी आम्हालाच बोलताय. ऐकून घेताय म्हणून किती बी बोलताय. हे नाही आमच्याने जमायचं. तुमची लेक आपली घेऊन जावा. आणि तुमची जर तशी इच्छा असली ना, टाका आम्हाला जेलमध्ये टाका. आता ह्या आमच्या कर्माची फळं ना आम्हीच भोगू. आई तुला चांगलं वाटतंय आता? हा, तुम्ही माझं वाटोळा करायला आलेले इकडे. तुम्ही इकडे वा. मी माझ्या नवऱ्याला पण सोडणार नाही आणि माझ्या सासऱ्याला पण सोडणार नाही. मला इकडेच राहायचंय. तुम्हाला ना आई वडील सांगायला लाज वाटते मला. असले आई वडील भेटले मला की माझा संसार मोडायला आले तुम्ही. माझा नवरा इतकं प्रेम करतो मला, माझा सासरा पण इतकं प्रेम करतो, आणि हे तुम्ही माझे आई वडील असून लोकांचा संसार चालत नाही आणि तुम्ही माझा संसार मोडायला आलेले इकडे. मी माझ्या नवऱ्याला पण सोडणार नाही आणि माझ्या सासऱ्याला पण सोडणार नाही. तुम्ही इकडनं निघा, तुम्ही यायचंच नाही. आजपासून तुम्ही दोघी माझ्यासाठी मेले. हे माझं वाईट करताय, माझ्या नवऱ्याला माझ्या सासऱ्याला इतकं बोलताय. तसले आई वडीलच नको मला. ज्या दिवशी मी मरेल ना, त्याच दिवशी तुम्ही माझ्याकडे यायचं. तुमची जी जागीर आहे ना, ते तुमच्याकडेच ठेवा. मला गरीब घरात देताना कुठे गेली ती तुमची श्रीमंती? आम्ही जसे पण आहे ना, आम्ही खूप सुखात आहे. आणि आजपासून माझ्या संसारमध्ये कधीच यायचं नाही तुम्ही. नाहीतर लोक तुम्हाला थुतू करतील की आई वडील असे, त्यांनी पोरीचं संसार मोडून टाकलं. तुमच्यासारखे आई वडील असतात म्हणून पोरींचं घर टिकत नाही, आणि तुम्ही कलंकी असे आई वडील पोरीच्यासाठी. आजपासून माझा सासरा माझा बाप आहे आणि माझाच नवरा माझं सर्व आहे. तुमच्यासारखे आई वडील ना कोणालाच नको, कोणालाच मिळायला नको. माझं खूप भाग्य आहे की मी तुमच्यासारख्याची मुलगी आहे. कारण नसताना तुम्ही माझा संसार मोडायला आले. आई, काय वाटतं तुम्हाला दोघांना? निघा माझ्या दारातून तुम्ही आणि परत यायचंच नाही. मी, माझा नवरा आणि माझा सासरा. मला नको कोणीच आई वडील. लाज वाटू राहिली मला तुम्हाला दोघांना बघून की असले आई वडील भेटलेले मला. बघा यांना, हे बघा, इतकं प्रेम करतात. हे कुठे प्रेम भेटणार नाही मला. तुम्ही जा इकडनं आई. आणि मला क्षमा करा, तुमची बेइज्जती करते मी आणि तुम्हाला इकडनं काढते. तुम्ही पण निघा इकडनं. जे माझे संसार मोडायले ना, मी त्यांना मी बर्दाश्त नाही करणार. निघा आत्ताच्या आत्ता इकडनं. आम्हाला पण बहीण बाळा आहेत ना. आम्ही काही एवढे निर्लज्ज नाहीयेत. तिला माझा बाप सून नाही, मुलगी समजतो, माहितीये तुम्हाला. आम्ही काय एवढे निर्लज्ज वाटलो का तुम्हाला? आमच्याच मुलीला आम्ही सासरवास करूत? अहो, साधं कधी तिला टोचून बोललो पण नाहीयेत आम्ही. कधीच राग केला नाही आणि इथून पुढे पण बोलणार नाहीयेत. आणि तसं जर तुम्हाला काही वाटत असेलच तर घेऊन जा तुमची मुलगी. अहो, काय बोलता तुम्ही? अगं, कंटाळा आला हे रोज रोजच्या तमाशाचं. मला घेणं ना देणं, फुकटचं कंदील लावण्याला कशाला सांगितलंय? हा, आपल्या स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघाले ते तुझे आई वडील. थोडी तरी लाज वाटली पाहिजे त्यांना. एवढं वय झालंय तरी काय त्यांना कळत नाही, काय नाही. अहो, आई वडिलांकडनं मी तुम्हाला माफी मागते. असं नका करू. मी तुमच्याशिवाय राहू नाही शकत. नाही, तुझा त्यांच्याकडेच जा. अरे, मी नाही राहू शकत. मी तुम्हाला खूप प्रेम करते. असं नका करा तुम्ही माझ्यासोबत. कशाला माझा संसार मोडताय तुम्ही? असा नवरा मला कुठेच भेटणार नाही आणि असा सासरा पण कुठेच भेटणार नाही. ऐकलं का? लेकराचं सुख आहे. पाहुणं माफ करा भाऊ आम्हाला. अहो, पण आमचं काय? आम्हाला 4 लोकांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो. आता आम्हाला अहो, पण कुणाचं ऐकायचं काय? अहो, काय लेख सांगते? अहो, आम्ही गाडीचा त्रास दिला नाही तिला. अहो, आमचे लेक पहिल्यापासूनच समजूतदार आहे, पण तो 4 या अहो ना बघा ना, कारण नसताना माझ्या लेखावर आमच्यावर पाहुणा आरोप करतात. अहो, एका अहो, गाडीच्या शब्दाने आम्ही तिला आम्हाला बोललो काय नाही. झालं, या गावचे 2-4 लोक भेटले आणि 2-4 बारे भेटले माझ्या समोर. ना तसा नाही. ही सकाळीच म्हणत होती मला का आपण जाऊन येऊ. आम्ही अचानक आलो, तुमच्या इथे राडा चाललाय. काय भान? अहो, सांगत होती हिला लय ताराशे ना. आता तुम्ही बी पाहिलं लग्नात कशी होती ना, आता कशी झाली. नाही नाना, मला काहीच अहो, त्रास नाही. तुम्ही आईत ना तिच्या. लेकरं बाळ झाले,
कशी होती मुलगी अहो पण कळलं आता पाहिजे. आई बाप आहे म्हणूनच आम्हाला असं वाटतं ना आमच्या लेकीचा चांगला असावा. 4 लोकांनी सांगितलं म्हणूनच आम्ही आणून बघायला ती माहेराला येत नाही काय अहो, नाही. आजपर्यंत 4 लोकांचं ऐकून काही मुलीचे प्रपंच मोडलेत, काही मुली नांदत नाहीत, काही विषय कोर्टामध्ये आहेत. तुम्ही बघितलंय का? आज जर कोर्टाच्या दारात गेले ना तुम्ही तर तुम्हाला 50 झाडाखाली मुली दिसत्या. कशामुळं? तर कोणी म्हणतं आई बापामुळे मोडलं, कोणी म्हणतं सासऱ्यामुळे मोडलं, कोणी म्हणतं नवऱ्यामुळे मोडलं, पेताड भेटला, आमक भेटला. आपण सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तरच जमतंय. आम्ही आता कायम बघतो, आम्ही जर इथं आलो ना, आम्ही इथं आलो तर ती मुलगी आमच्या किती पुढे पुढे करते आम्हाला माहिती ना. तुम्ही शिकवायची गरज नाही तिला. तुमच्यामुळे जर तिचं वाटोळं झालं तर काय कोणत्या भावात जाईल? आणि तुमची मुलगी काय तुम्ही काय कायम सांभाळणार आहे का? शेवटी तिला तिचा नवरा सासरच काम येतील ना. अहो हाय ते ठीक आहे पण आता कोणत्या आईला वाटतं आपल्या पुरीला सासूर वाचवावा? ठीक आहे, तिला काय बघावं तुम्ही माहिती आहे का? तिला खायला कमी आहे का बुवा, 2 घास न्यावा, या गोष्टी बघावं. तिच्या घरात जर तिच्या सासऱ्याला नवऱ्याला बोललं तर तिचं मन भारावून जाईल, ती तुम संग निघून जाईल. पण संसार मोडून जाईल मुलीचं. याचं काय? आम्ही हे नाही म्हणत तुम्ही येऊ नका, तुम्ही अजून मधून चक्र मारीत जपना शाग नका ना लावीत जाऊ. मुलीच्या संसारामध्ये तुम्ही कशाला इंटरफेअर करता? तिच्या तब्येतीची काळजी, दुसरं अहो, काय? तिच्या तब्येतीला काय रोग आलाय राव? अहो, आता प्रत्येक आई बापाला स्त्रीला- काय लागत दुसरं? आता हे मग आणायचं ना, खारी खोबरं घालायचं तिला आणून 2 टाइम. आता मस्त मोठं घर पाहून दिलं ना. मग आणलं खारी खोबरं खायला. हे बघा येन बाई, ये बाई, झालं हे झालं. हा अहो मुलगी म्हणजे 2 घरचा देवा असते, 2 घरची लक्ष्मी असते. हा आज ते आमच्या घरात आलंय, आमचं घर कसं खोलून गेलंय ना. बरोबर हा? आहे. अहो अगदी सुख समाधान आनंद आहे आमच्या घरात. हा. कधी एक शब्दाने बिचारीने आम्हाला सुद्धा दुखवलं अहो, नाही. मी माझ्या हा? डोळ्यांनी पाहते, तुम्ही मुलीमध्ये जीव लावता हा. तिला. मग आणि ती तुमची मुलगी नाही, ती माझी मुलगी म्हणून ना मी सांभाळतोय तिला. यांना काय माहितीये तुम्ही काय करता काय नाही? हा? सांगा बरं. अहो कोणाचं ऐकून आपल्या पोरीचा असा परपंच मोडणं बरं दिसतंय का? माफ करा आता आम्हाला. जाऊ द्या आम्हाला 4 लोकांनी सांगितलं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो. तुम्ही पाहिलं ना आजपर्यंत आम्ही तुम्हाला काही तक्रार केली का? तुम्ही ना फक्त 4 लोकांचंच ऐका आणि तिथून आम्हाला भांडा नुसतं. नाही नाही, ऐका, आता- अजून 4 लोकांचं ऐका आता तुम्ही. आता अजिबात रडू नाही. नको आता आहे म्हणे ना, तू. सगळं नाही तुम्ही- रडू नको तू. नको रडू तू. बघा पोरीच्या डोळ्यात अश्रू आलं. हा जातो आम्ही. अहो तुम्ही तिला समजून सांगायचं तर पोरीने तुम्हाला समजून सांगायची वेळ आली. अण्णांनी सांगितलंच की किती कोर्टात कचेरी चालले. तुम्ही मला हे सांगा पा, पोरगी रडू राहिली तुमच्या डोळ्यासमोर. काय तुम्हाला काय नाही वाटत तरी पोरीचं? तिला जर खरंच सासरवाज असतं तर ती घरी आली असतील निघून. तुम्ही सांगायचं तिला काय गरज आहे? अहो नाना 4-6 महिने झाले पोरगी माहेरालाच आली अहो, नाही ना. ज्या नेमकं अर्थी- पाठवून मी कटाळले ना. ज्या अर्थी 6 महिने झालं मुलगी माहेराला येत नसती त्या अर्थी आई बापांनी समजून घ्यायचं का आपली मुलगी चांगली आहे. हा. अहो, पण आता सगळीकडेच तसं थोडी आहे. काही ठिकाणी जर नाही आली तर सासूरवास तेवढा असतो. पोरीला फोन सुद्धा करू देत पण नाही. ती मुलगी तिच्या तोंडाने म्हणली पाहिजे का मला या घरी सासरवास आहे, मग 100% आई बापांनी यावा. पण ती मुलगी जर तुम्हाला फोनवर म्हणत नाही, दुनियादारी करीत नाही, तर तिचा कोणत्या दृष्टीने सासरवास आहे? अहो तुमची मुलगी तिच्या तोंडाने म्हणली की आई वडिलांना तुम्ही तिच्या आई वडील आहे की माझ्या मध्ये पडू नका. तुमचं काय राहिलं? नाही ना आमच्याकडून खरंच चूक झाली. तिचे लेकराचे खरंच नवरा झालं, सासरे देव अहो, माणसं आहेत, आम्ही आम्ही सगळं- लोकांचं ऐकलं. सासरे बा आम्ही येतो का इकडे कधी? नाही कधीच नाही. अहो जावाय बापूने आम्हाला कधी असा त्रास सुद्धा दिला नाही. आलो सगळं हा, नाही आम्ही कधी मग- माहिती कधी ढुकून सगळं बघत नाही आम्ही यांच्याकडे. बा आधीचं काय चाललंय काय नाही, पुरीचा फोन येत असतो, कधी मध्ये तिला फोन करीत असतो काय चाललंय, तिथं म्हणते मला सगळं ओके. आणि पोरी माझी लेक आल्यावर कधी तुला त्रास दिला का? हा जावाय बापूंनी कधी त्रास दिला का? बघा एवढं सगळं चांगलं असताना तुम्ही जर असं चांगल्या परपंचात इश घालवत असाल तर काय उपयोग आहे? काय चला नाही. आम्हाला परवानगी हा. द्या, जातो आता आम्ही. नाही, नाही, थांबा, आम्ही ऐका ना, 4 थांबा. लोकांचं ऐकून आलो. आता आलेत तर जेवण करून जा. हा जेवण करून जा. स्वयंपाकाला लागन, ताई तू पण मदत कर. हा. करते, करते. चला चला जावाय म्हणतात तर थांबा. तुमच्या मनामध्ये काही हा. आणू बिनू नका हा. बरं का परत. नाही हा. नाही परत नाही. येतात नाही तर लोकांचं ऐकून हा. भांडाल इथं. अरे नाही बाई, आता झालं सगळं. आता बरं त्याचं चला 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 चला. चला. चला जेवणच जाऊ आता. चला जावाय बापू. काय आले माणसं येडे हे. अहो, लोकांचं ऐकून कुठं हे असे असले धंदे करत असते. अरे पण हे 4 वेळा झाले. 4 वेळा नाही, लय वेळा झाल्या. आता तुम्हाला काय काय गोष्टी सांगत नाहीत आम्ही, काय करू दाजी? आता एकदा समजून सांगितलंय ना, आता परत समजून नाही सांगायचं. आता त्याला माहिती तुम्ही दारातच येऊ नका परत. पण मी म्हणतो ना एवढं चांगलं पोरीचं चाललेलं असताना ही आईबाप पोरीच्या परपंचात वाटोळ का करतात हेच मला समजत नाही. अहो पण आतापर्यंत किती आईबापांनी पोरींचे प्रपंच मोडे याच्यावर लक्ष द्या. लय अवघड आहे ना. आजच्या जमान्यात असा आईबाप मिळणं ना म्हणजे त्या मुलीच्या जीवाला काढच या. बरं चालते चल सापडून चला चला घरात. चल. अरे असं बावळाटावाने बोलतात का रे? हा वडीलधारी माणसं आहेत ना ती. अरे किती केला तरी तुझा सासरा आहे ती. हा अरे ती चुकलं म्हणून आपण चुकायचं असतं का? हा वडीलधाऱ्या माणसाला असं परत बोलायचं नाही.
अरे काय म्हणतात लोक, नावं ठेवतात ना, बापाने लेकाला काय शिकवलं. हे बघ, ते किती बी चुकू दे, आपण चुकायचं नाही. अण्णा तुमचं सगळं खरं पण हे किती वेळा सहन करायचं? किती वेळा झाली ही गोष्ट? डोक्यावर पाणी जायला लागलंय आता. अरे बाबा समज खरंय, आपण कुठं चुकलोय का? म्हणून आपली नीतिमत्ता बदलायची नाही. जे सत्य आहे ना ते सत्यच राहतं आणि शेवटी त्यांच्या ते लक्षात येईलच की. हा, असं नाही करायचं येड्यावानी. ठीक आहे, चल फक्त त्यांना आता नीट पुन्हा एकदा समजून सांगा. सांगतो मी बाबा, तू नको पुढच्या काळजी वेळेस करू. पुढच्या वेळेस मी नाही ऐकून घेणार. चला. नाही, चल चल. काय झालं बघा ना आता ह्याला सांगतोय समजून. मामा? काय तुला काय, तू डोक्यात भान झाला का? थोडासा येड्यावानी करतो नुसता. काय अहो, झालं आता? दाजी किती वेळा ऐकून घ्यायचं ते त्यांचं? घरात गेले, मग त्यांच्या मागे जायचं 2 मिनिट मागे बापले काय करते, मग परत म्हणते काय झालं काय नाही. पाहुणं पण समजून सांगायचं ना. ह्याला कळतंय का वडीलधारी ती मोठीच असं आपल्यापेक्षा. नाही करीत जायचंय, थोडं समजून घ्यायचं 1-2 वेळा. अहो 1-2 वेळा नाही, 10 वेळा समजून घेतलं यांचं. शेवटी डोक्यावर पाणी जाणारच आहे ना दाजी. अहो पाहुणं ती काय त्यांच्या बुद्धीने ऐकतात का? त्यांना कोणतरी शिकवतंय मग ते आपल्याला हे करतात पण आता ना. नाही करायची. चला हा, चल चल. चल, येड्यावर नको करू.